जल योजना। नमस्कार, मी विष्णू पिवळ। अटल भूजल योजनेअंतर्गत हातडी या गावामध्ये जे रिचार्ज बोर घेतलेले त्याच्यापैकी एक रिचार्ज आपण बघतोय, एक रिचार्ज बोर त्या ठिकाणी घेतलेला आहे नाल्यामध्ये। त्याला 1 नंबर असं ते नाव दिलेलं आहे। त्याच्यावरून ते गाड वगैरे टाकलेला आहे। पण आता सध्या मी तिथं जाऊन बघितलं असता पूर्ण रिचार्ज पूर्ण भरलेला आहे। कारण वर जर बघितलं आपण तर वर पूर्ण एक केटीवेर इथं एक बंधारा केलेला आहे। ते बंधाऱ्याचं पाणी पूर्ण भूगर्भातून त्या रिचार्जमध्ये गेलेलं आहे आणि रिचार्ज पूर्ण भरलेला आहे। शेतकऱ्याला विचारलं असता असं पण लक्षात आलं की ज्या रिचार्ज भरल्यामुळं आजूबाजूच्या विहिरीला चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि मग जे पाणी 2 महिने 4 महिने लागायचं ते आता 15 ते 20 दिवसात पाणी आलेलं आहे। इतका रिचार्जचा फायदा झालेला आहे। त्यामुळे जितके जास्त आपण रिचार्ज बोर घेऊ आणि ते तेवढ्या रिचार्ज बोरचा आपल्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे। म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त रिचार्ज बोर घेतले पाहिजे आणि रिचार्ज बोरची थोडी काळजी पण घेतली पाहिजे। कारण ज्यावेळेस पूर येतो, पुराची जी घाण वगैरे त्याला ताडले जाते तेव्हा ते बंद होण्याची शक्यता असते। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे। याच्या पुढं का चालला, कारण आज आपण बघतोय आपण DAP टाकतो, वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारणी करतो आणि मग पाणी आपल्या विहिरीत येतं। कोणतं येतं? वरच्या रानामध्ये जे पाणी वाहतं ते माती आणि पाणी सोबत वाहत असताना जे आपण रासायनाची फवारणी करतो किंवा जे खतं टाकतो ते सगळे खतं वाहून ते विहिरीच्या बाजूला गड्ड्यातून थांबतात आणि तेच पाणी आमच्या विहिरीत जातं आणि मग तेच पाणी आपण पितो, बरोबर आहे की नाही? मग आपण कधी कधी बोलताना असा शब्द वापरतो, त्या गावातला माणूस होता त्याला बिडी काडी कशाची तलप नसताना त्याला एकदम कॅन्सर झाला। त्या कॅन्सरचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं आहे। कारण आपण जे खातो जे पितो त्याच्यामध्ये सगळं काही मिश्रित झालेलं आहे। त्यामुळं आपण जे घरामध्ये पाणी वापरतो त्याचा चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे, सांडलं पाहिजे। शेवगा का असं झाड आहे की तिथे फुलं, पानं, फळं, शेंगा सगळं तुम्ही खाऊ शकता। तुम्ही जर MPVP मध्ये जर गेला तर शेवग्याच्या पाण्याच्या गोळ्या करून लहान मुलाला दिल्या जातात, गरोदर महिलांना गोळ्या दिल्या जातात। मग ते शेवगा लावला पाहिजे, कुठेतरी आम्ही पोथीचे पानं लावले पाहिजे, कुठेतरी मेथी चुका वगैरे लावला पाहिजे। म्हणजे आमच्या घरातून जे सांडपाणी बाजूला जातं त्याचे आम्ही परसबाग निर्माण केल्या पाहिजे। आणि आपण परसबाग निर्माण करतो का? तर आपण परसबाग निर्माण करत नाही। तर आपण काय करतो, आम्ही आमच्या सरकीच्या शेतामध्ये जिथं काही खाडा असेल तिथं मिरची लावतो, तिथं कोथिंबीर लावतो, तिथं चुका जनावर सोडू नये। मग त्याच्यात जर जनावर सोडू नये म्हणून सरकार सांगितलं असेल मग त्यात आम्ही मिरच्या खाल्ल्या पाहिजे का, टोमॅटो खाल्ले पाहिजे का? अन्नामध्ये सांडपाण्यावर आपण जी परसबाग आहे त्या परसबाग बनल्या पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं सांडपाण्यामध्ये महिलांचा फार मोठा वाटा आहे। नळाखाली धुणं बरोबर आहे का, नळाखाली भांडे घासणं। त्यामुळे आपण काय करतो, पाण्याची जास्तीत जास्त आपण काय करतो, खराबी करतो, पाणी नासाडी करतो। त्यामुळे घरगुती पाण्याचा आपण वापर केला पाहिजे।